नमस्कार मंडळी, आज आपण मकर संक्रांत स्पेशल 2 प्रकारच्या तिळगुळाच्या वड्या बघणार आहोत। पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील अशा तिळाच्या वड्या पाहणार आहोत। अजिबात कडक न होणाऱ्या ह्या वड्या परफेक्ट पद्धतीने कशा करायच्या ते पाहूया। चला आता लगेचच वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी तीळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि वाळवून। हे गावरान तीळ आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। सारखं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला। आणि इकडे कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये आपण आता हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे आवर्जून खाल्ले पाहिजे आणि ज्यांना जास्त थंडीचा त्रास होतो त्यांनी सुद्धा हा आहारामध्ये तिळाचा समावेश करावा। आणि आपली संक्रांतसुद्धा थंडीच्या दिवसामध्येच येते आणि या थंडीमध्ये उष्णता टिकून ठेवण्यासाठी या तिळाचा खूप उपयोग होतो। तीळ पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे भाजले गेलेले आहे। एकदम खमंग असे टचटच आवाज आला की समजायचं तीळ आपले भाजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकूया 1 वाटी गूळ। जो घेतलेला गूळ आहे, तीळ भाजल्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम बारीक गूळ घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे लगेच यामध्ये मिक्स होतो। पकड घेतलेली आहे त्यामुळे आपण इझिली असं यामध्ये मिक्स करू आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण वडी करणार आहोत आणि सारखं अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे बुडाला चिटकत नाही आणि गूळ आणि तीळ एकत्र मिक्स होतात। तुम्ही पाहू शकता थोडंसं गूळ आता मेल्ट होत आलेला आहे आपला। अशाच पद्धतीने आपण मेल्ट करून घेऊया। अगदी कमी वेळात सोपी अशी ही तिळाची वडी आहे मंडळी। ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यासाठी ही खूप अशी उपयुक्त ठरणारी तिळाची वडी आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ यामध्ये मिक्स झालेला आहे। पूर्ण गूळ आपला मेल्ट होत आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, म्हणजे आपल्या जी तिळाची वडी आहे त्याला मस्त अशी चमक येते। आणि तूप टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया। सर्व तिळगूळ छान असा एकत्र मिक्स झालेला आहे। आता साईडला एका ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि गरमागरम हे मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे। मी तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हे टाकूया आणि गरमागरम आपल्याला हे मस्त असं पसरवून द्यायचं आहे। वाटीने किंवा चमचाने किंवा ग्लासाने तुम्ही हे थापून घेऊ शकता। अशा प्रकारे पसरून घेऊ शकता। तुमच्या पद्धतीने तुम्हाला जाड किंवा पातळ वडी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे पसरून घेऊ शकता। मी एका ग्लासाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याने असं हे पसरून देत आहे। अतिशय सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे मंडळी। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी तयार करू शकता। अजिबात न बिघडणारी ही वडी आहे। आता या संक्रांतीला तुम्ही घरीच वडी तयार करून बघा। मिश्रण सर्व बाजूने छान असं पसरून दिलेलं आहे। थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहे, खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या अशा याच्या वड्या पाडून घेऊ शकता। चाकूला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे चिटकणार नाही। उभे काप करून झालेले आहे। आता आपण आडवेसुद्धा याचे काप करूया। साईडचं काढून टाकलं तरी चालेल, आपल्याला चौकोनी लागणार आहे वड्या। चौकोनी आकारात पाडून घेतलेल्या आहे मी। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इझिली असे आपल्या ह्या वड्या निघत आहेत। तुम्ही एकदम थंड होऊ द्या, तुम्हाला दाखवण्यासाठी मी लगेच काढले आहे थोड्या वेळानेच। आणि आता आपण दुसऱ्या वड्या कशा तयार करायच्या ते पाहूया। त्याच्यासाठी लागणार आहे 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ। कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया। हे तीळसुद्धा आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवर आणि सारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने छान असे भाजतात। मकर संक्रांती हा सण आपल्या देशभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। कणभर तीळ आणि मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आणि आपुलकी वाढवा। त्यामुळे तिळगुळाला या सणाला खूप असं महत्त्व दिलं गेलेलं आहे। आणि तीळसुद्धा आपले भाजत आलेले आहे। अजून आपण 1 मिनिटे भाजूया। तडतड असा आवाज आला की आपण समजायचं तीळ असे भाजलेले आहे आपले। तुम्ही पाहू शकता याचा कलर असा चेंज झालेला आहे। आता थंड होण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। संपूर्ण तीळ आपल्याला थंडच करून घ्यायचे आहे आणि लवकर थंड होण्यासाठी थोडेसे असे पसरून देऊया। तुम्ही फॅनखालीसुद्धा हे ठेवू शकता, म्हणजे लवकर थंड होतात। आता हे तीळ थंड झालेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मिक्सरला आपण वाटून घेऊया, खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही। आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी सगळाली तीळ आहे त्यामध्ये। थोडी जाडसर तीळ खूप छान दिसतात वडीमध्ये। आणि दुसरेसुद्धा अशाच पद्धतीने मी बारीक वाटून घेत आहे। आता आपले तीळ असे बारीक करून झालेले आहेत। आता आपण ही साईडला ठेवून देऊया। इकडे कढई ठेवलेली गरम करायला। आपण 1 वाटी जे गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया आणि वितळून घ्यायचा आहे आपल्याला, पाक वगैरे करायचा नाही। अतिशय सोपी पद्धत आहे। मिक्स करूया सर्व बाजूने आणि लो फ्लेमवर करायचं आहे आपल्याला। हे पाणी वगैरे सुद्धा टाकायची गरज नाही यामध्ये। थोडंसं मेल्ट झालेलं आहे, अजून आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्ण गूळ। यामध्ये आपण थोडंसं तूप टाकूया।
तुपामुळे वडी अशी कुसकुशीत होते आणि खायलासुद्धा छान लागते. तूप आता या गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गुठळी एकही राहता कामा नये यामध्ये. पूर्ण गुठळी आपल्याला फोडून घ्यायची आहे आणि पूर्ण गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटानंतर गूळ आपला छान असा मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तिळाचं, ते या गुळामध्ये संपूर्ण टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला आणि गॅस बंद केला तरी चालेल. आता गूळ आपला छान असा मेल्ट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला गरजसुद्धा नाही गॅसची आता, किंवा खाली घेऊनसुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता. अशा पद्धतीने संपूर्ण गूळ या तिळामध्ये मिक्स झाला पाहिजे. एकजीव करायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला. आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. साईडला आपण ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. लगेचच हे गरम गरम मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे आणि गरमागरमच लगेच आपण हे मिश्रण थापून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा जाड वड्या याच्या थापून घेऊ शकता. त्याप्रमाणे हे पसरून द्यायचं आहे आपल्याला. ही दुसरी वडी आपली आहे. आपण एक वडी आधी दाखवलेली आहे, ती एकदम सोपी आणि ही सुद्धा एकदम सोपी आहे. कोणीही बनवू शकेल अशा या वड्या तुमच्यासोबत मी शेअर करते आहे मंडळी. ग्लास घेतला आहे, थोडंसं त्याला तूप लावून आणि त्याने एकसारखं करत आहे. गरम आहे त्यामुळे हात भाजतो. असं एकसारखं पसरून द्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट असतानाच आपल्याला याच्यासुद्धा अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे वड्या छान पडतात. आता थोडंसं कोमट झालेलं आहे. आता लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही छोट्या मोठ्या या वड्या तयार करू शकता आणि खायला तर एक नंबर लागतात मंडळी ह्या वड्या. इझिली अशा निघत आहेत वड्या पाडतानाच. पूर्णपणे थंड झाल्यावर तर खूप छान लागतात. उभे काप आणि नंतर आडवे काप करून घेत आहे आणि संपूर्ण या वड्या आपल्याला एकदम थंड करून घ्यायच्या आहेत. आता साईडला ठेवून देते थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम अशा कोरड्या झालेल्या आहेत आणि इझिली अशा निघत आहेत ह्या वड्या. एकदम सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या. आता दोन्ही वड्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण आहेत, त्यामुळे हिवाळ्यामध्ये याचा समावेश करावा. भाजीमध्ये सुद्धा हे तीळ टाकतात आणि याची चटणीसुद्धा होते. खूप सारे गुणधर्म या तिळामध्ये आहेत आणि गुळामध्ये सुद्धा. खमंग, कुसकुशीत, अगदी दात नसणारे सुद्धा खातील अशा ह्या परफेक्ट आपल्या वड्या तयार झालेल्या आहे बिनपाकाच्या. कोणालाही अगदी सहज बनवता येतील अशा ह्या वड्या आहेत. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते कशा परफेक्ट अशा झालेल्या आहेत. अजिबात कडक नाही किंवा अशा चिवटसुद्धा नाही. मस्त परफेक्ट अशा कुसकुशीत आपल्या ह्या वड्या झालेल्या आहे मंडळी. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.